मुलांनो, सर्वांना अंक शिकायला आवडतात की नाही? चला आपण एक छान गाणं घेऊया. 1 2 3 4 1 2 3 4 अंक शिकूया मजेत फार. अंक शिकूया मजेत फार. 5 6 7 8 5 6 7 8 अंक करूया झटपट पाठ. अंक करूया झटपट पाठ. 9 10 छान छान. 9 10 छान छान. 9 10 छान छान. 9 10 छान छान. अंकांचे गाऊ गुणगान. अंकाचे गाऊ गुणगान. शाबास. आता मी काही सोपे प्रश्न विचारणार ना, त्याची उत्तर तुम्ही द्यायची आहेत. आपल्या वर्गात खिडक्या किती आहेत रे? कोण मोजून दाखवतं? हा विदेश, 3 मोजून दाखव. 1 2 3 3. शाबास. दरवाजे किती आहेत बघा बरं दरवाजे. हा राज, 1 एक दरवाजा. शाबास. आपल्या एका हाताची बोट किती आहेत आदू? 5 मोजून दाखव. 1 2 3 4 5 5. शाबास. आपल्या दोघी हातांना किती बोट आहेत? हा रोशनी, 10 मोजून दाखव 10 बोट. 2 3 4 5 6 7 8 9 10. शाबास. 10 बोट. छान. डायस पडलेले दिसत आहेत का? बरोबर. आता कुणी एकाने तो डायस उचलून टाकायचा आहे आणि त्याच्यावर जो अंक येईल तो बोलायचा आणि तेवढ्या उड्या किंवा टाळ्या मारायच्या. चला कोण येतं पहिल्यांदा? चला पटपट करायच्या. चल विदेश चल. किती अंक आला येतो? हा 6. हा चला बोल पटकन. हा 1 2 3 4 5 6. शाबास. चला पुढचं राज. किती आला येतो? 9 9. चला मग 1 2 3 4 5 6 7 8 9. शाबास. तुमच्या जवळ इथं काय पडलेला आहे? एक डायस पडला. त्या डायसवर काय दिसत आहेत तुम्हाला? चित्र दिसत आहेत ना. आता तो डायस फेकायचा, तेवढी चित्र मोजायची आणि फळ्यावर मला तो अंक लिहून दाखवायचा. चला आता कोण? रोशनी. रोशनी कर बाई. किती आहेत ते? 0 किती चित्र आले आहेत? 0. मग लिहून दाखव तिथं 0. 0 लिहून दाखव ज्या फळ्यावर. शाबास. काय लिहिलं आहे तिनं तिथे? 0. छान छान. चला पुढचं. चल भाग्यश्री तू फेक आता पुढचा डायस. फेक पुढचा डायस. किती आलेत मोजते? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10. लिह मग तिथे 10. छान. चला पुढचं कोण? निलेश. निलेश तू फेक पुढचा डायस. किती आले आहेत मोज? 1 2 3 4 5 6. 6. लिह मग तिथं 6. छान. मला प्रत्येकाला अंक दिलेले आहेत ना? चला पटपट आपले अंक सांगा. 9 3 2 5 4 6 7 8. 8. चला आता ते सगळे अंक मला 1 ते 9 क्रमाने लावून दाखवा बरं. 1 ते 9 क्रमाने लागा पटकन. लावले का बरोबर? बोल आता निखिल तुझा अंक. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9. शाबास. 1 ते 9 अंक असे आपण क्रमाने लावून घेतलेले आहेत. छान. मणिमाळ दशकमाळ काढून ठेवलेली आहे आणि काही संख्या त्या ठिकाणी मी एक संख्या काढलेली आहे. कोण वाचून दाखवतो मला ती संख्या? हा चल रोशनी चल तू. 1 दशक 1 दशक 1 दशक 4 14. लिहून दाखव बरं मला फळ्यावर. लिहून दाखव फळ्यावर. छान. काढून दाखवतं मला. कोण काढून दाखवतं? चल विराट तू चल कर बरं. 1 दशक 2 दशक. आता ते मोज. 2 3 4 5
6 किती झाले 6. मग 2 दशक झाले 20. 20 आणि 6 26 20 आणि 6 26 लिहून दाखव मग मला इथं फळ्यावर. छान क्लॅप. पाटील उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बागुर्डे. विद्यार्थ्यांना अंकज्ञान किंवा संख्या ज्ञानाची ओळख करून देण्यासाठी सर्वप्रथम त्यांचे पूर्वज्ञान किती आहे ते जाणून घेणे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी आपण विविध प्रकारच्या गाणी गोष्टी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जाणून घेतले पाहिजे आणि या ज्ञानाचा उपयोग करून आपण सुरुवातीच्या टप्प्यात विद्यार्थ्यांना संख्या ज्ञानाची ओळख करून दिली पाहिजे. यासाठी आपण विद्यार्थ्यांना वस्तू मोजायला लावणे, त्याच पद्धतीने विविध प्रकारचे अंक हे हवेत गिरवून दाखवणे, अशा प्रकारच्या गोष्टी आपण घेऊ शकतो. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे ठरत असतं ते म्हणजे गणिताच्या ज्या 9 भाषा आहेत या 9 भाषांचा उपयोग जर आपण विद्यार्थ्यांना संख्या ज्ञान ओळखसाठी करून घेतला तर नक्कीच त्यांचं संख्या ज्ञान हे चांगल्या प्रकारे लक्षात राहत असतं. संख्या ज्ञान चांगल्या प्रकारे लक्षात आल्यानंतर आपण विद्यार्थ्यांच्या लेखनाकडे गेलो पाहिजे. संख्या ज्ञानानंतरचा पुढचा टप्पा लेखनाकडे वळताना सर्वप्रथम आपण प्रत्येक अंकाचं जे लेखन आहे ते योग्य पद्धतीने कसं केले गेलं पाहिजे, त्या अंकाचे स्ट्रोक कसे आहेत याकडे लक्ष आपण दिले गेले पाहिजे. आणि जेव्हा आपण 1 अंकी नंतर 2 अंकी 3 अंकी अशा पद्धतीने विविध संख्यांची ओळख करून देत असतो त्यावेळेस त्याला प्रत्येक वेळेस त्या अंकाचे स्थान लक्षात आणून देणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अंकाचं स्थान त्याच्या लक्षात आलं की नक्कीच त्याला ती संख्या योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे वाचता येते आणि चांगल्या प्रकारे लिहिता येते. धन्यवाद.